नमस्कार मित्रांनो, मी सोन्याराव विश्वनाथराव कारंबे. मी एक छोटे व्हिडिओ बनवत असतो आणि तुम्ही ते ऐकत असता. कोणाला आवडलं ते ऐकत, नाही आवडलं ते ऐकत नाही. तर आजचा विषय असा आहे, तर एवढी मोठी आमची पृथ्वी आणि त्या पृथ्वीवर 195 देश आणि त्या 195 देशामध्ये 4,50,00,000 मंदिरे, मस्जिदे, गुरुद्वारा आणि इतर सर्व काही प्रार्थनास्थळे आणि त्या 4,50,00,000 नुसते 3.5 कोटी चर्च आहेत आणि 60 लाख मस्जिद आहेत आणि 40 लाख हे फक्त मंदिर आहेत, छोटे मोठे धरून एक मंदिर आहे. आणि सर्वात मोठा धर्म जर कोणता असेल तर तो ख्रिश्चन धर्म. 2 नंबरला मुस्लिम धर्म आणि आपला नंबर लागतो 3 नंबरला. पण सर्वात जुना जो धर्म आहे तो माझा सनातन धर्म, माझा हिंदू धर्म. तो फक्त भलेही एका देशापुरता किंवा 2 देशापुरता मर्यादित असेल, नेपाळ, भारत आणि इतर थोडाफार. पण आत्तापर्यंत हे एवढ्या वर्षामध्ये जे काही माझ्या भारतामध्ये जे काही दर 12 वर्षानंतर महाकुंभ मेळा भरतो, तर असे 12 वर्षे करून 12 कुंभमेळे झाल्यानंतर एक महाकुंभ मेळा येतो. तो त्याचं बघण्याचं भाग्य, ती अनुभवण्याचं भाग्य आम्हा सर्वांना लाभलं आहे. आणि हा कुंभमेळा 12 गुणिले 12 म्हणजे 144 वर्षांनंतर येतो आणि त्याचे साक्षीदार आम्ही आहोत. तर आम्ही खूपच लक्की आहोत. कारण अयोध्येमधलं राम मंदिर बांधकामाचं जे काय चालू होतं ते मला वाटतं 500 वर्षानंतर होतं. ते देखील पाहण्याचं भाग्य किंवा आमच्या काळामध्ये ते होतं त्याचं देखील भाग्य आम्हाला लाभतं. नंतर हे उज्जैनचा जो महाकालचा जो कॉरिडॉर बनवला, आणखी एक केदारनाथची आवाढव्य यात्रा आहे. ह्या अशा जे काही सनातन धर्मामधल्या आमच्या यात्रा असतात, जे काही आमचे मेले असतात, ते अतिशय भरपूर मोठ्या संख्येनं आम्ही साजरा करतो आणि त्याचे साक्षीदार आम्ही आहोत. आमचे हे 2025 सालामधले जे काही लोक आहेत ते आम्ही साक्षीदार आहोत. नंतर आम्हाला पुनर्जन्म आहे नाही ही माहिती नाही, पण आमच्या एवढं हे 2025 साल गेल्यानंतर महाकुंभमेळा म्हणजे 144 वर्षानंतर म्हणजे जवळजवळ म्हणजे आमचा जन्म होणार नाही किंवा आम्हाला काय आमच्या 2-3 पिढ्याला हे पाहता येणार नाही. पण त्याचं भाग्य आम्हाला लाभलं. आम्ही खूपच लकी समजतो, आम्ही खूपच भाग्यवान समजतो. आणि या कुंभमेळ्यामध्ये अजून एक रेकॉर्ड झालेला आहे मित्रांनो. आमच्या सनातन धर्मासाठी एक गर्वाची गोष्ट आहे. एका दिवसामध्ये गंगा स्नानासाठी 5 करोड लोक गंगा स्नान करून पवित्र होऊन गेलेले आहेत आणि एका दिवसामध्ये 5 करोड लोक एका ठिकाणी जमण्याचं एक रेकॉर्ड ब्रेक आहे. इतर कोणत्याही धर्मस्थळावर असं कधी घडलं नाही. ते आमच्या भारतामध्ये घडलेलं आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे कालच्या 24 किंवा कालच्या जवळपास आज तारीख आहे, मला वाटतं काहीतरी 3 तारीख आहे. तर कालच्या 1 तारखेपर्यंत किंवा 1 फेब्रुवारीपर्यंत 1 फेब्रुवारी 2025पर्यंत 21 करोड मला वाटतं काहीतरी जवळपास 28-30 करोड लोक येऊन तिथं स्नान करून गेलेले आहेत. हे देखील खूप आपल्यासाठी एक मोठं रेकॉर्ड आहे. खरोखरच ह्या ज्या 10 वर्षामध्ये सनातन धर्माचं जे काही लोकांमध्ये जागृती झालेली आहे, लोकांमध्ये जे काही एक भावना तयार झाली, आस्था तयार झाली, धर्माविषयी आस्था तयार झालेली खूप अतिशय अप्रतिम आहे. मग चला तर मग आम्ही ज्या योगाचे साक्षीदार आहोत, त्या योगाचे साक्षीदार म्हणून मग आमच्या सर्व भारतीयांचे कर्तव्य, कारण बाहेर देशातून लोक येतात, गंगा स्नान करून जातात, तर आम्हा भारतीयांचे कर्तव्य आहे, एक सनातन धर्म किंवा हिंदू धर्म म्हणून कर्तव्य आहे. आणि आता हा जो काही सुवर्णयोग आला आहे, त्या योगामध्ये प्रयागराज उत्तर प्रदेशमध्ये येथे जाऊन गंगा स्नान त्रिवेणी गंगा, जमुना आणि सरस्वती या त्रिवेणी संगमामध्ये जाऊन स्नान करून आपलं स्वतःला पवित्र करून आपल्या पूर्ण कुटुंबाला किंवा आपल्या भारताला एक चांगलं पवित्र करून घ्यावं ही एवढे नम्र विनंती. आणि खरोखरच आपण लकी आहोत ही परत सांगावं असं वाटतंय. कारण असा योग परत आमच्या 3 पिढ्याला पाहायला भेटणार नाही किंवा त्याचे साक्षीदार कोणी होणार नाही. आणि आमची पाठीमागच्या 3 पिढ्या मला वाटतं 1850 रोजी हा सोहळा झाला होता. जवळपास
144 वर्षानंतर. आता पुढं कधी आहे ही कुणालाही माहीत नाही, 3-4 पिढ्या जातील, पण असा योग येणार नाही. त्यामुळं चला तर मग आपण सर्वच भारतीय गंगा स्नानासाठी प्रयागराज उत्तर प्रदेश येथे जाऊ आणि त्रिवेणी संगमामध्ये स्नान करू आणि पवित्र होऊ. चला तर मग जय शिवराय, जय श्रीराम, हर हर महादेव आणि हर हर गंगे, हर हर गंगे, हर हर गंगे. चला तर मग प्रयागराज. नमस्कार.